सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या समोर मोनिकाचं सत्य येणार आहे. शंकररावला फसवण्यामागे मोनिकाचा खूप मोठा हात आहे ही गोष्ट सारंगच्या लक्षात येणार असते. कारण येणाऱ्या भागामध्ये जेलमध्ये असलेल्या शंकररावांना भेटायला गेलेल्या मोनिकाला सारंगने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे खूप मोठ्या सत्याचा खुलासा त्याच्यासमोर झालेला असतो. शंकररावाने मोनिकाचं कारस्थान सारंगला सांगताच सावली हर्बल हे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मोनिकाने उचललेलं हे पाऊल आहे हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच सारंगने कंपनीमधून आता मोनिकाची हकलपट्टी केलेली असते आणि शंकररावांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता मोनिकाने शंकररावांना सांगितलेलं असतं की तुम्ही सावली हर्बलमध्ये इन्व्हेस्ट करू नका. नाहीतर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंच असेल तर सावली हर्बलऐवजी आपण शुभ्रा हर्बल असं नाव ठेवूया. पण सावलीचं नाव मला कुठेही नको आहे असं तिने शंकररावांना सांगितलेलं असतं. पण इथे आता शंकरराव खूप मोठे इन्व्हेस्टर असल्यामुळे त्यांना अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं जिथे त्यांना आपला प्रॉफिट दिसत असतो आणि कंपनीचा सुद्धा प्रॉफिट दिसत असतो. म्हणून ते तिलोत्तमाला म्हणत असतात की सावली हर्बल हे जे प्रोडक्ट आहे ना, याची मार्केटमध्ये खूप जास्त मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही लोक इथे आता सावली हर्बलला विचारतात, ते प्रोडक्ट आहे का विचारतात. मार्केटमध्ये त्याची काय व्हॅल्यू आहे ना, ते मला माहिती आहे आणि म्हणूनच मी सावली हर्बलमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणतोय आणि तुम्ही त्याला नकार देताय. कंपनीचा प्रॉफिट कशात आहे हे तुम्हाला कळत नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शंकररावांचा हट्ट असतो आणि शेवटीला शंकरराव मोनिकाला म्हणतात की तुम्ही मध्ये काही बोलू नका. कारण जेव्हा सावली हर्बल हे सुरू करण्यात आलं होतं ना, तेव्हा तुम्ही इथे नव्हता, पण मी इथेच होतो आणि तेव्हासुद्धा मी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि आतासुद्धा मला इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्येच करायची आहे. सावली हर्बल हे प्रोडक्ट कुठल्या लेवलला जाऊ शकतं ना, याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. पण मला याबद्दल आता तिलोत्तमा मॅडम आणि सारंग सर या दोघांबरोबरच बोलायचं आहे. अजून मला कुणाशी काही बोलायचंसुद्धा नाही. कारण तुम्ही ह्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्टेड नसाल, पण मी तर आहे ना. म्हणून मला अशा लोकांजवळ बोलायचं आहे ज्यांना सावली हर्बल हा आधीपासूनच माहिती आहे, ज्यांनी याची निर्मिती केली आहे, म्हणजे सारंग मेंदळे. मी त्यांच्याजवळच बोलेन. सारंगने सुद्धा सांगितलेलं असतं की नावामध्ये बदल होणार नाही आणि जर सावली हर्बल हे नाव ठेवायचं असेल तर सारंग तुला कंपनी जॉईन करावी लागेल असं इथे तिलोत्तमाने सांगितल्यानंतर मोनिका म्हणते, अरे वा, म्हातारी असा डाव खेळते म्हणजे आता कंपनी सुरू राहावी, सावली हर्बल हे प्रोडक्ट सुरू करावं यासाठी सारंगला ब्लॅकमेल करून ती कंपनीमध्ये परत यायला सांगते. ठीक आहे, मग मी एक काम करते, सावली हर्बल हे जर आता प्रोडक्ट सुरूच झालं नाही तर मग सारंग काही कंपनीमध्ये परत येणार नाही आणि म्हणून तिने शंकररावला इथे आता किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्याला धमकी दिलेली असते की तिलोत्तमा मेंदळेला फोन करून सांगायचं की मला ह्या आता प्रोडक्टमध्ये किंवा सावली हर्बलमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे असं म्हणायचं आणि निघून जायचं. शंकरराव तिला नकार देतात म्हणून ती काय करते, शंकररावच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवते आणि त्यांना ड्रग्जच्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये पाठवते. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता निसर्गाने त्याचा लिखाटिपा ठेवलेला असतो. नियतीने मोनिकाला त्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि म्हणूनच काय होतं, इथे आता शंकरराव यांची ओळख मोठी असल्यामुळे शंकररावांनी पोलीस स्टेशनमध्ये आता एक विनंती केलेली असते. त्यांना फक्त आपल्या मोबाईलवरून एक फोन करायचा असतो म्हणून त्यांचा फोन त्यांनी मागून घेतलेला असतो. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा फोन त्यांना देण्यात आलेला असतो. फक्त तुम्ही एकच कॉल करू शकता आणि तो कॉल केलेला असतो शंकररावांनी सारंगला आणि सारंगला सांगितलेलं असतं की मला तुम्हाला भेटायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये, तुम्ही प्लीज मला भेटून या. माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, मला फसवलं गेलं आहे.
सारंगला माहिती असतं की त्याला फसवलं गेलं आहे, कारण तो बबलूला मस्करीत का होईना पण बोललेला असतो की बबलू बाबा, अरे माझीसुद्धा गाडी चेक कर, नाहीतर आपल्या गाडीमध्ये सुद्धा कुणीतरी इथे आता ड्रग्ज ठेवायला मागे पुढे बघणार नाही. कारण सारंगला माहिती असतं की शंकररावांना सुद्धा कुणीतरी फसवलं आहे, त्यांच्या गाडीमध्ये कुणीतरी मुद्दामून ड्रग्ज ठेवलेत आणि त्यांना अडकवले हे मात्र नक्की. तेव्हा इथे सारंग म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला नक्की येतो. पण त्याच्या आधी मोनिका गेलेली असते आणि मोनिका शंकररावांना म्हणत असते की बघितलंत ना, ह्या ड्रग्ज केसमध्ये मी तुम्हाला अडकवलं, आता तुम्ही काय कराल? तुम्ही इथून जरी बाहेर पडलात ना, तरीसुद्धा सारंग तुमच्याबरोबर बिझनेस करणार नाही. कारण सारंग काय म्हणाला ऐकलंत तुम्ही? सावली हर्बलला कुठल्याही पद्धतीचं गाळबोट मी लागू देणार नाही. जरीसुद्धा शंकरराव निर्दोष असतील, जरीसुद्धा त्यांनी ड्रग्ज वगैरे ठेवले नसतील, पण तरीसुद्धा त्यांची इमेज आता डाऊन झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर मला आता सावली हर्बलला कुठल्याही पद्धतीचा बिझनेस करायचा नाही आहे, असं इथे सारंगने ठरवलेलं असतं. कारण मला माझ्या ब्रँडची व्हॅल्यू ही कुणाही इन्व्हेस्टरमुळे कमी करायची नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता शंकरराव म्हणत असतात असं काही होणार नाही. आणि तसंही सारंग सर खूपच जास्त समजूतदार आहेत. सारंग सर मला समजून घेतील, मला अडकवले गेले हे त्यांना मी सांगितलं ना की ते माझं नक्की ऐकतील. तेव्हा मोनिका म्हणत असते, शंकरराव गप्प बसणार आहे, तुला एकदा सांगून कळत नाही का? तुझं तोंड बंद करावं म्हणून मी काय काय केलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, सारंग तुला कधी पण भेटायला येऊ दे, त्याला इथे हेच सांगायचं की तुला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. आणि त्याचबरोबर जे काही माझ्याबरोबर घडलं आहे ना, जरी मला कुणी फसवलं असलं तरीसुद्धा मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्वतःहूनच करणार नाही आहे, असं तू स्पष्टपणे सांगून मोकळं व्हायचं, कळलं का? आणि जर माझं कुठेही नाव घेतलंस ना, तर तुझं कुटुंब बाहेर आहेच, तुझ्या कुटुंबाला मी सोडणार नाही. तुझी बायको, तुझी मुलगी हे सगळेजण रस्त्यावरती भीक मागताना दिसतील तुला. बघायचं आहे? दाखव तुला सगळ्यांचे फोटो. मोनिका इथे शंकररावांना धमकी देत असते आणि तिचं हे सगळं बोलणं आता सारंगने ऐकलेलं असतं. सारंग म्हणतो, अच्छा म्हणजे असं आहे तर. आणि तेव्हा सारंग एका बाजूला लपून बसतो. मोनिका त्याला धमकी देऊन निघत असते की सारंगला माझं नाव सांगायचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू किती आणि काहीही बोललास ना, तरीसुद्धा सावली हर्बलमध्ये तुला मी इन्व्हेस्टमेंट करू देणार नाही. तू जर तोंड बंद ठेवलंस तर या प्रकरणातून मी तुला बाहेर काढेन. तुझ्यावरती केलेली केस मी मागे घेईन आणि तुला ह्या प्रकरणातून मी स्वतः बाहेर काढेन. मग तू तुझं आयुष्य जगायचं आणि मी माझं. कळलं का रे ये शंकरराव? तेव्हा इथे शंकररावला मोनिकाचा फार राग आलेला असतो. मोनिका गेल्यानंतर इथे सारंग येतो आणि म्हणतो, शंकरराव मोनिका वहिनी इथे का आली होती आणि तुम्हाला का धमकावत होती? तेव्हा तो म्हणतो की तुमच्या मोनिका वहिनीनेच तर मला जेलचा रस्ता दाखवला आहे ना. त्या मला सांगत होत्या की सावली हर्बलमध्ये मी इन्व्हेस्ट करायचं नाही. मी त्यांना नकार दिला, तुमच्याबरोबर बोलणं केलं आणि तुम्ही तयार झालात ना. आपली मीटिंग होणार होती त्याच दिवशी त्यांनी गुंड पाठवले आणि मला माझ्या गाडीतून किडनॅप केलं आणि एक दिवस किडनॅप करून दुसऱ्या दिवशी माझ्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून मला पोलीस स्टेशनला पाठवलं. त्यांनी मला अडकवलं. या प्रकरणामध्ये त्यांचा सावली हर्बल या ब्रँडवरती इतका राग काय मला कळत नाही आहे. मी इन्व्हेस्टमेंट करेन या भीतीने त्यांनी मला ह्या प्रकरणामध्ये अडकवून जेलपर्यंत पाठवले. असं का मिस्टर सारंग? मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की मोनिका जी तुमच्या घरामध्ये आहे ना, ती तुमच्या घराला पोखरण्याचं काम करते. ती एकसुद्धा बिझनेस चांगला करत नाही आहे. मी त्यांच्या कामाची पद्धत बघितली. याने तुमचा वडिलोपार्जित सुरू केलेला जो हा बिझनेस आहे ना, जो नंतर तुमच्या आईने आणि तुमच्या वडिलांनी खूपच मेहनतीने मोठा केला आहे, तर तुम्ही ह्या बिझनेसला आता मोठं करा. नाहीतर मोनिका आणि राजकुमार तुमचा संपूर्णपणे बिझनेस हा उद्ध्वस्त करून टाकतील असं मला दिसतंय. आणि मला ह्या प्रकरणातून शक्य झालं तर बाहेर काढा, कारण मोनिकानेच मला अडकवले. मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. सावली हर्बलमध्ये इन्व्हेस्ट करेन म्हणून त्यांनी मला जेलमध्ये पाठवले. सारंग म्हणतो, काळजी करू नका, मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढेनच. मला फक्त थोडा वेळ द्या, आधी मला घरी जाऊ द्या. सारंग आता चिडून घरी आलेला असतो आणि मोनिकाला तिलोत्तमाच्या समोरच प्रश्न विचारतो. तेव्हा मोनिका म्हणत असते की मी शंकररावांना भेटायला गेलेच नव्हते. तेव्हा इथे सारंगने शंकररावांचा आणि इथे आता मोनिकाचा बोलतानाचा व्हिडिओ काढलेला असतो आणि तो मोनिकाला माहिती नसतो. पुरावा म्हणून तो व्हिडिओ आता तिलोत्तमाला दाखवण्यात येतो आणि इथे सारंग म्हणतो की आई बघतेस ना,
सावली हर्बलमध्ये इथे शंकरराव इन्व्हेस्टमेंट करत होते ही गोष्ट मोनिका वहिनीला मान्य नव्हती, म्हणून तिने शंकररावांना ड्रग्ज केसमध्ये अडकवून जेलमध्ये पाठवले आणि जर तोंड उघडलं तर कुटुंबाला सुद्धा रस्त्यावरती आणेन असं त्यांनी सांगितले आणि हे मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले. बरोबर ना वहिनी? तेव्हा इथे मोनिकाचं भांडं आता फुटलेलं असतं. शंकररावांना ह्या प्रकरणामध्ये अडकवण्याचं काम मोनिकाचं आहे. तिलोत्तमाला समजल्यानंतर तिलोत्तमा मोनिकाचं थोबाडच फोडते. कंपनीमध्ये आपला एक ब्रँड पुढे जातोय तर तुला ते बघवत नाही आहे का? तुझ्यामुळे माझा सारंग कंपनीमध्ये येता येता राहिला. सावली हर्बल सुरू झालं असतं तर तो ब्रँड मोठा केला असता त्याने आणि कंपनीमध्ये पुन्हा एकदा कामाला त्याने सुरुवात केली असती. पण तुझ्यामुळे हे शक्य झालं नाही मोनिका. आताच्या आता मी तुला ह्या कंपनीमधून काढून टाकते असं आता तिलोत्तमाने तिच्या तोंडावरती मोनिकाला सांगत, ह्या प्रकरणाचा आता छडा लागेपर्यंत तो अजिबात ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही असं तिलोत्तमाने मोनिकाला सांगत ऑफिसमधून तिला कंपनीमधून पूर्णपणे लाथ मारून बाहेर काढलेलं असतं आणि तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की सारंग, शंकररावांना आपण आता बाहेर काढायचं कारण त्यांना मोनिकाने अडकवले, त्यामुळे काही झालं तरी त्यांना आता बाहेर काढायचं असं तिलोत्तमाने सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने सारंगने आता सावली हर्बलमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या शंकररावांना ज्या मोनिकाने आता जेलमध्ये पाठवलं होतं त्यांना निर्दोष सिद्ध करत इथे आता सारंगने त्यांनासुद्धा बाहेर काढलेलं असतं आणि मोनिकाचं सत्य तिलोत्तमाला सांगत इथे आता मोनिकाला कंपनीमधून सुद्धा हकलून दिलेलं असतं आणि सावली हर्बलला खऱ्या अर्थाने सारंगने न्याय मिळवून दिलेला असतो.